काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा दावा. भाजपमध्ये कोणी येत असेल तर त्यांचं स्वागतच. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची अशोक चव्हाणांवरती प्रतिक्रिया. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना लंडनवरून खलिस्तानी अतिरेकी संघटनेकडून धमकीचा फोन. हेमंत पाटलांच्या सुरक्षेमध्ये वाढ. नागपुरात 28 डिसेंबर रोजी काँग्रेसची सभा. है तैयार हम अशी काँग्रेसची टॅगलाईन. मनोज जरांगेंची आज बीडमध्ये इशारा सभा. मराठा आंदोलन गांभीर्यानं घ्यावं जरांगेंचा इशारा. तर पुढील आंदोलनाची आज घोषणा होणार. मनोज जरांगे यांच्या सभास्थळाच्या व्यासपीठाला किल्ल्यांची प्रतिकृती. व्यासपीठावरती एका बाजूला मासाहेब जिजाऊ, मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो. बीडच्या सभेपूर्वी मनोज जरांगे यांचं मुस्लिम बांधवांकडून होणार स्वागत. बार्शी नाका चौकामध्ये स्वागताची जोरदार तयारी. काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा. 150 कोटींच्या नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये जेलमध्ये रवानगी. काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये नागपूर खंडपीठामध्ये याचिका. शिक्षेवरती स्थगिती यावी यासाठी याचिका दाखल. काँग्रेसचे नेते सुनील केदार यांची आमदारकीही धोक्यात. नागपूर पोलिसांनी विधिमंडळाला पाठवलं कोर्टाचे आदेश. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाकडे लक्ष. केदार यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अध्यक्षांकडे करणार अशी देशमुख यांची माहिती. तर सुनील केदार यांनी नेहमीच सत्तेचा आणि पैशांचा दुरुपयोग केला. भाजपचे नेते राजीव पोद्दार यांचं वक्तव्य. आमदार सुनील केदार यांना रात्रभर डोकेदुखीचा त्रास. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचं पथक केदार यांच्या प्रकृतीवरती लक्ष ठेवून. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्यातील भिडेवाड्याची पाहणी. तर लवकरच भिडेवाड्याचं रूपांतर राष्ट्रीय स्मारकामध्ये करण्यात येईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती. कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणारं आणि इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. मराठा ओबीसी आरक्षणामध्ये जाणार म्हणजे जाणार मनोज जरांगे यांचा दावा. तर मराठ्यांच्या 54 लाख नोंदी सापडल्या तर सर्वांना आरक्षण मिळालं जरांगेंचं वक्तव्य. ट्रॅक्टर चालकांना नोटिसा दिल्याचं समजलं. आम्ही बैलगाडी घेऊन गेलो तर जरांगेंचा सरकारला सवाल. सरकारनं कितीही प्रयत्न केले तरी मी मागे हटणार नाही. मनोज जरांगे यांची आरक्षणाच्या भूमिकेवरती ठाम. 2 दिवसात निर्णय घ्या जरांगेंचं सरकारला आव्हान. मी त्या येवल्याच्या माणसासारखा वेडा आहे का नाव न घेता मनोज जरांगे यांची छगन भुजबळांवरती टीका. मनोज जरांगेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवरती बीड शहरामध्ये आज सर्व शाळा बंद. प्रशासनाच्या निर्णयाचा ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून विरोध. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.